नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत एक पारंपरिक घरगुती आणि मनाला आनंद देणारा असा सुजीचा हलवा, म्हणजेच आपला शिरा हो. आणि त्याबरोबर मी तुम्हाला एक गरम गरम बातमी पण सांगणार आहे. ठीक आहे, ती गोड बातमी नाही आहे आपल्यासाठी, पण मला वाटलं की तुमच्यासोबत शेअर करा माझी मतं. ठीक आहे, आणि इथं तर फ्रीडम ऑफ स्पीच तर आहे सगळ्यांना, म्हणून ठीक आहे, आपण स्वतःची मतं एक्सप्रेस करू शकतो. तर आता मी रवा मंद आचेवर भाजते ना, तसंच आपल्या देशाची अर्थव्यवस्था अनेक संकटामधून हळूहळू मजबूत होत आहे. हे तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. पण सध्या काय घडलं तुम्हाला माहिती आहे, 2 दिवसाखाली की जे आपले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत ना, डोनाल्ड ट्रम्प त्या म्हणतो आपण ना त्यांना लाडाने. तर त्यांनी काय केलं आहे, भारतावर 25% टॅरिफ लावले. टॅरिफ म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल आता. टॅरिफ म्हणजे काय नाही हो, एकदम सोपं. जे भारतातून अमेरिकेत जातात ना वस्तू, त्यावर कर लावलं जाते, जे की आता जास्त लावले म्हणजे 25%. ठीक आहे. आणि त्यांनी हे सोडून अजून पण काही म्हणलं की ट्रम्प म्हणाले की इंडियाची इकॉनॉमी ही डेड पावली आहे, म्हणजे डेड आहे एकदम. हे शब्द ऐकून मी तर म्हणजे मीच काय अनेकाच्या भुवया उंचावल्या असते. पण खरं पाहिलं खूप रिपोर्ट असं म्हणतात की भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. पण हे खरं आहे का? हे पण प्रश्नच आहे मोठा म्हणा. जसं खरंच बाबा, म्हणजे एवढं खरं आहे का, जे आपण ऐकतो, जे आपण वाचतो. पण कधी कधी ना, म्हणजे आपल्या सरकारनं पण म्हणजे चेंजेस करायला पाहिजे आपल्या शिक्षणात वगैरे. म्हणजे जसं चायनामध्ये ना, पण चायनाचं उदाहरण देतो प्रत्येक गोष्टीत. शिक्षणाच्या बाबतीत का देत नाही मला हेच कळत नाही. चायनानी त्यांच्या GDPच्या 20% शिक्षणावर खर्च करतो चायना, आणि आपण आपल्या GDPच्या फक्त 4% यूज करतो शिक्षणावर. हे योग्य आहे का? कितपत योग्य आहे मला तर नाही वाटत. ह्याच जर तुम्ही GDPवर असंच तुम्ही जाणार असलात, आणि सगळ्यात जास्त यूथ आपण इंडियामध्ये आहे सध्या तरी, मग जर तुम्ही असंच करणार आहात, तर मला नाही वाटत की टॉप 5मध्ये आपली इकॉनॉमी येईल. कारण यंगस्टर म्हणजे यंग पीपलच इथं बेरोजगार फिरतात. मग काय काय भविष्य होणार आहे पुढं? मला तर काही म्हणजे गॅरंटी नाही. तसं आपण डायरेक्ट आपली डिग्री झाली किंवा पोस्ट ग्रॅज्युएट झालं, इंजिनिअरिंग झाली, काहीही झालं, जसं आपण शिक्षण घेऊन बाहेर पडतो, तर तुम्ही प्रशिक्षण का नाही देत त्याच्यासोबत? की जसं तुम्ही डिग्री घेऊन बाहेर पडता, तसं तुम्हाला नोकरी लागायला पाहिजे, किंवा तुम्हीच प्रोव्हाइड करायला पाहिजे असं काही. तुम्ही स्वतःचे स्टार्टअप उभारायला पाहिजे, म्हणजे यंग पीपलला घेऊन त्यांचे आयडियाज, म्हणजे त्यांच्या आयडियाज इम्प्लिमेंट करून काही नवीन उद्योग, नवीन वस्तू, नवीन AI, काही स्वतःचं इंडियाचं काही डेव्हलप करायला पाहिजे ना. सगळ्या कंपन्या बाहेरच्या, सगळे प्रोडक्ट बाहेरचे, यूज करणारे कोण? इंडियाचे. हे कितपत योग्य आहे मला पण नाही वाटत. ठीक आहे, तर विश्वास वाढवते प्रत्येकाचा की तुम्ही पण खरंच बाबा, तुम्ही पण काही पण करू शकता. तसं तर बघितलं तर आपली इकॉनॉमी टॉप 5मध्ये आहेच. पण एवढे बेरोजगार काय आहेत यूथ, मला हे पण कळालं नाही अजून. आणि तुम्ही काही त्यांच्यासाठी प्रयत्न पण नाही करत. तुमच्या वेगळ्याच लढाया चालू आहेत, सरकारच्याच. ह्यांना त्या पक्षामधून तिकडं जातं, त्यांना इकडं येतं. फक्त हेच बघतोय आपण. मी तर हेच बघते आहे, जसं मला कळायला लागलं आहे पॉलिटिक्स. पण ठीक आहे, आता माझा पण शिरा झालेला आहे. तुम्ही पण टेन्शन नका घेऊ, हे होईल, आपण करून दाखवू. तर शिरा खावा, मस्त राहा, आणि आत्मनिर्भर नक्कीच बना. ठीक आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, आणि बेल आयकॉन नक्की वाजवा. थँक्यू.